खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये गावरान बटाट्याची सध्या मोठी आवक होतीये. मात्र गावरान बटाट्याला अवघा 7 ते 8 रुपये एवढाच प्रत्येक किलोच भाव मिळतोय. मात्र अन्य राज्यातून खाऊ बाजारात येणाऱ्या इंदोर आग्रा या बटाट्यांना 10 रुपयांचा दर मिळत असल्याचं बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं. मारुती कारभारी बोंबले सायगावचे आहेत का तुम्ही? बरं, काय आणले मार्केटला तुम्ही? बटाटा आणलाय. बटाटा कुठला बटाटा आहे हो? ज्योतीचा आहे. गावरान बटाटा आपला जो हा असतो. ज्योती. किती बटाटा आणलाय? हा एक 24 पिशवी 24 पिशवी. काय भाव भेटला? 8 रुपये. 8 रुपये. मग हा जो बाहेरच्या राज्यातला येतो त्याला जास्त, त्याला किती भाव आहे? त्याला 10 रुपयापर्यंत. त्याला 10 रुपये. आणि गावरान बटाटे त्यांच्यापेक्षा चवीला चांगले आहेत, तरी 8 रुपये. 8 रुपये. हा, हो. तो बाहेरून येतो तो कुठला बटाटा म्हणतो आपण? आग्रा. आग्रा अजून, याचा इंदोर आग्रा. तो इंदोर बटाटा. आग्रा बटाट्याला 10 रुपये भाव आहे. आणि गावरान जो चवीला चांगला आहे, आरोग्याला चांगला आहे, त्याला 8 रुपये भाव आहे. 7 रुपये 8 रुपये 7 असेल. रुपये. 7 तो परवडतो का? 7 7-8 रुपये मिळतो. काहीच परवडत नाही. कसं काय नाही परवडत? मग परवडत तुम्ही दिला म्हणजे कसं? कसं दिला कसं का? मग आता त्या घरात ठेवून काय करणार एवढं माल? असं आहे ना, तो विकाव तर लागणारच आहे. असं आहे ना. बरं, घरात ठेवून तो सडका बटाटा किराणा लगेच कुठं खराब होतो? किती दिवसात खराब होतो बटाटा काढून ठेवतो? तो लगेच होतोय. हप्त्याच्या एक हप्ताभर टिकतो. आठवडाभर राहतो. हा नाश म्हणते बटाटा हा कांदा. हा कांदा टिकतो. हा. बटाटा नाही जास्त टिकत. कांदा टिकतो. कांदा तुमचा 3 महिने 4 महिने असा टिकतो. नंतर वाखारी ठेवला, सावलीला ठेवला तर 4-5 महिने पण कांदा टिकतो. दिवाळीपर्यंत काय असं आहे कांद्याचं. तर बटाटा नाही टिकत. त्याच्या काही ते उन्हात पडला का, तापला का तो सडा सुरुवात होतो. असं असतं. आळे लागते त्याला.